ढोलच्या दणदणाटाने बाप्पाला दिलेली सलामी, तालावर ताल बदलत तासनतास रंगलेले जल्लोषी वादन आणि आसमंतात घुमणारा निनाद। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। गणेशोत्सव अर्थातच आनंद उत्सवाच्या आरंभापासून नवनव्या तालांचा थरार याही वर्षी ऐकायला आणि पाहायला मिळालाय। अश्विनी सेवा मित्र मंडळाचे बाप्पाही अशाच ढोल ताशांच्या पथकात दिमाखात विराजमान झालेत। एक दंत दयावंत चार भुजाधारी, एक दंत दयावंत चार भुजाधारी, माथे पर तिलक सोहे मूस की सवारी, माथे पर तिलक सोहे मूस की सवारी। बाप्पा, अखेर तू आमची मन की बात ऐकलीस, त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून खूप खूप धन्यवाद। सलग 2-3 वर्ष पावसाने दिलेली ओढ, पिकांनी टाकलेली मान, तळाला गेलेली धरणं आणि कधी नव्हे तर ती पुणेकरांनी अनुभवलेली तीव्र पाणी टंचाई, याच पार्श्वभूमीवर सर्वांच्या मनात एकच गोष्ट होती, ती म्हणजे यंदाच्या वर्षी तरी बाप्पा पाऊस होऊ दे। यंदाच्या वर्षी पाऊस पडला नाही तर काही खरं नाही राव, अशा चर्चा असताना बाप्पा तू आमच्यासाठी धावून आलास। संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे ही प्रार्थना तू ऐकलीस। मस्त पाऊस पडल्यामुळे यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाला उत्साह, आनंद आणि जल्लोष दिसून आलाय। हा जल्लोष अश्विनी विकास संस्थेचे अश्विनी सेवा मित्र मंडळात दिसून आलाय। अश्विनी मित्र मंडळ दरवर्षी सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सादर करतात। त्याचबरोबर पौराणिक देखावे सादर केले जातात। या देखाव्यातून सामाजिक जागृती निर्माण व्हावी हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून अश्विनी मित्र मंडळाने देखावे सादर केलेत। या मंडळाबद्दल जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी शनाया शेख हिने। नमस्कार, मी शनाया। बाप्पा विशेष या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण अश्विनी महिला विकास संस्थेचे अश्विनी मित्र मंडळ या मंडळाला भेट द्यायला आलोत। जाणून घेऊयात या मित्र मंडळाबद्दल की नक्की हे मंडळ काय देखावे सादर करतात नक्की, आणि नागरिकांना या मंडळाचा किती प्रतिसाद मिळतो। काय सांगाल सर तुमच्या मंडळाबद्दल? आमच्या मंडळाची स्थापना 1950 साली झाली। आमच्या मंडळाचे आधारस्तंभ माननीय सदानंद कृष्ण शेट्टी, माजी स्थायी समिती अध्यक्ष पुणे महानगरपालिका, वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, तसेच माननीय सौभाग्यवती सुजाता सदानंद शेट्टी, माजी नगरसेविका पुणे महानगरपालिका, तसेच आमच्या अश्विनी महिला विकास संस्थेच्या त्या अध्यक्षही आहेत। सध्याला मंडळ आजपर्यंत पौराणिक, धार्मिक, सामाजिक देखावे मंडळाने सादर केलेले। गतवर्षी मंडळाने जो सादर केलेला देखावा होता तो पुणे शहर स्मार्ट सिटी यावरती आम्ही देखावा सादर केला। पुणे शहर स्मार्ट सिटी कसं असावं, त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा असाव्या, लोकलपासनं बसपर्यंत, कारण की पुण्यामध्ये लोकलचं जाळं कमी आहे, तर बसमध्ये काय सुविधा कराव्या, पाण्याच्या लाईनमध्ये काय सुविधा कराव्या, रस्त्यांमध्ये सिग्नल व्यवस्था कशी असावी, महिलांसाठी कुठले प्रश्न, आणि त्याचबरोबर
जे काय आज जो खूप मोठा प्रॉब्लेम आहे पुणे शहरामध्ये प्रदूषणाचा, त्यावरती कंट्रोल कसं करता येईल त्यावरती प्रश्न आम्ही त्या स्मार्ट सिटी माध्यमातून गतवर्षी घेतला होता. त्याला प्रचंड उत्तंड प्रतिसाद पुणे शहरातल्या नागरिकांनी दिला. पण आता मंडळाची जी परंपरा होती धार्मिक देखावे, यंदाच्या वर्षी मंडळाने सादर केलेला देखावा धार्मिक याच्यावर आधारित असून गणेश उत्सवामध्ये पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यातनं नव्हे तर महाराष्ट्रातनं नागरिक या ठिकाणी उपस्थिती दाखवतात. त्यामुळेच आमच्या मंडळाचे आधारस्तंभ सदानंद शेट्टी साहेब यांच्या आणि सौभाग्यवती सुजाता सदानंद शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने, तसेच आमच्या मंडळाचे युवा नेते उत्सव प्रमुख साक्षात सदानंद शेट्टी यांच्या संकल्पनेने यंदाच्या वर्षी आम्ही सादर केलेला देखावा सिंदुरासूर राक्षसाचा वध हा देखावा आम्ही सादर केलेला आहे. गणपतीच्या कालखंडामध्ये गणपतीच्या धार्मिक कार्यामध्ये सिंदुरासूर राक्षसाचा ज्यावेळेस गणपती वध करतात त्यानंतर गणपती स्वर्गामध्ये नाचू लागतात आकाशगंगेमध्ये आणि गुलाल उधळू लागतात. हा जो क्षण आहे तो टिपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर मला खात्री आहे की गणेश उत्सवामध्ये नागरिक आणि आलेले भाविक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील अशा आशा बाळगतो. बरं, मंडळाबद्दल काय सांगायचं आहे तुम्हाला, की आत्तापर्यंत तुम्ही देखाव्याबद्दल सांगितलात की नागरिकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला किंवा नागरिकांना कुठले देखावे आवडतात याबद्दल तुम्ही आता सांगितलं, पण मंडळाबद्दल काय सांगाल तुम्ही? मंडळाने आजपर्यंत आमच्या भागामध्ये सामाजिक कार्य केलेले आहे. आमच्या भागामध्ये आम्ही आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना मदत करतो. म्हणजे फक्त काल बाप्पांची मिरवणूक आली, तुमचा गणपती पण आला, तर काय वेगळं तुम्ही या बाप्पांसाठी केलेलं आहे? काल आम्ही वेगळं म्हणजे कसं आहे की आता पारंपरिक पुणे शहरामध्ये नगाऱ्याची जी परंपरा आहे ती आता रास होत चाललेली आहे. सगळे स्पीकर लावतात, डॉल्बी लावतात, त्या कर्कश आवाजाने पुणे शहरातील खूप नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीने नगारा वादक सगळ्यात पुढे मांडले, जेणेकरून एक महाराष्ट्राची आपली परंपरा आहे सुगम्याची, ती परंपरा आम्ही कायम ठेवली. त्याचबरोबर त्यांच्या मागं आम्ही उंटांचं पण हे देखावे केले होते. 6 उंट त्या मिरवणुकीमध्ये होते. त्यानंतर बँड, जे पारंपरिक बँड वादक असतं आपले पियानोचं, ते आम्ही यामध्ये ठेवलेलं, जेणेकरून कुणाच्या कानाला त्रास होऊ नये, सुमधुर आवाज यावा त्यामधून. त्यामुळे आम्ही आमच्या भागातील भाग्यश्री मयूर बँड हे त्यामध्ये लावण्यात आले होते. तसेच भागामधील आमच्या मिरवणुकीमधील तब्बल 250 महिला त्यामध्ये सहभागी होत्या. त्याचबरोबर 500 पुरुषांचा त्यामध्ये सहभाग होता. पारंपरिक फेटे वगैरे घालून त्या मिरवणुकीची रचना केलेली होती. काय सांगाल सर, तुमचं एक अश्विनी मित्र मंडळ आहे, या मंडळाने आतापर्यंत कुठले कुठले देखावे साजरे केलेत आणि तुम्हाला पर्सनली आवडलेला कुठला देखावा आहे? मला पर्सनली आवडलेला जो गेल्या वर्षी जो पुणे स्मार्ट सिटी जो देखावा केला होता तो पर्सनली मला जास्त आवडला होता. जेणेकरून पुणे शहरात जे आता स्मार्ट सिटीबाबत प्रकल्प राबवण्यात येत आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या मंडळामार्फत सूचना केल्या, लोकांचे अभिप्राय देखील घेतले की स्मार्ट सिटी घेऊ का नको. या ठिकाणी भरपूर लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला की स्मार्ट सिटी राबवण्यात यावी म्हणून. त्यामार्फत मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमचे आधारस्तंभ जे आहेत शेट्टी साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. गेल्या वर्षी प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला. त्यामुळे मला पुणे स्मार्ट सिटी हा डेकोरेशन आवडलं होतं. बरं, मागच्या वर्षीचं तुम्ही सांगितलं की पुणे स्मार्ट सिटी हा तुम्ही देखावा सादर केला, तर तो जिवंत देखावा होता का? नाही. बरं, यावर्षीचा जो देखावा आहे त्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? यावर्षीचाही देखावा आमच्या मंडळाची परंपरा आहे की पौराणिक देखावे. तर गेल्या वर्षी आम्ही पुणे सिटी राबवलं होतं, तर यावर्षी आम्ही पौराणिक देखावा सादर केलेला आहे आणि माझी अपेक्षा अशी की येणारे नागरिकही त्याला प्रचंड प्रतिसाद देतील. बरं, बाप्पांचं आगमन झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बरं, काय केलं बरं तुम्ही बाप्पांसाठी यावेळेस विशेष म्हणजे या मंडळात कायमस्वरूपी एक प्रथा अशी, या मंडळात असं सर्व जाती धर्माचे लोक जेणेकरून मुस्लिम हिंदू सर्व एकत्र असतात आणि स्टार्ट टू एंड पूर्ण मिरवणुकीत मुस्लिम बांधव हे रेग्युलर असतात आणि पूर्ण 10 दिवस या ठिकाणी आरतीलाही मुस्लिम बांधव हिंदू बांधव हे पूर्ण एकत्रच असतात. म्हणजे सर्व धर्म समभाव जे म्हणतात ते तुम्ही सामाजिक बांधिलकी असेल तर ती जपण्याचा या मंडळामार्फत प्रयत्न केला आहे. बरोबर. आणि या मंडळाची प्रथा आहे की सर्व धर्माचे जे लोक आहेत सर्वांना घेऊन एकत्र चालतात. बरं, काय सांगाल तुम्ही या मंडळाबद्दल? मंडळाबद्दल जेवढं सांगायचं तेवढं कमीच आहे. जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे, पण तुम्ही काय सांगाल? त्याचं कारण असं आहे की आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हे सदानंद शेट्टी आहेत. त्यांनी वार्डातल्या विकास कामाबरोबरच
एक आता असा प्रश्न निर्माण उचलून धरलेला आहे की पुणे शहरामध्ये जी झोपडपट्टी, जसं पुणे शहरात गेल्या वर्षी चाललं होतं की स्मार्ट सिटी पुणे शहरात, स्मार्ट सिटी प्रथम क्रमांक पुणे शहराचा असावं, तर पुणे शहरामध्ये झोपडपट्टीची संख्या जास्त प्रमाणात आहे. आणि आता त्यांनी स्वतः सदानंद नगर ही जी झोपडपट्टी होती इथे 619 जी घरांची संख्या होती त्या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचं बांधकाम करून तिथल्या नागरिकांना त्याच ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या घरात 400 लोकांना आत्ता राहण्याची जागा दिलेली. मंडळाचं तुम्ही सांगितलं, आता देखाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं, कसले देखावे असले पाहिजेत किंवा तुमचा यावर्षीचा जो देखावा आहे तर त्या देखाव्याबद्दल काय सांगाल? देखावा असं की आमच्या मंडळाची एक परंपरा अशी आहे की पौराणिक देखावे आणि समाज प्रबोधनावर एक देखावे हे आतापर्यंत आम्ही करत आलेलो. त्यामुळं पूर्व भागात लोक जास्त डेकोरेशन बघायला येत नव्हती. शक्यतो जायचे कुठं लक्ष्मी रोडला दगडूशेठ गणपती हे मानाचे गणपती की या ठिकाणी काहीतरी भव्य असं देखावं केलं असेल. पण जसं आमच्या मंडळाची सुरुवात झाली या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य असे देखावे गेलो. उदाहरणार्थ घटोत्कोच, जुरासिक पार्क, पुतना राक्षसनीचा वध हे असे भव्य दिव्य देखावे, जे हनुमान या 30-40 फुटी मूर्त्यांचे आम्ही असे देखावे केले. त्यामुळं पूर्व भागात अश्विनी मित्र मंडळ असे प्रसिद्ध झालं आहे की बाहेर गावावरून येणारे लोक देखील म्हणाले की या ठिकाणी बाबा गेल्यानंतर काहीतरी बघायला असं मिळेल आणि नक्की त्या लोकांना ते आवडायचं. आणि यंदाच्या वर्षी आम्ही सिंधुरासुरा राक्षसाचा वध हा देखावा जो केलेला आहे हा नक्कीच नागरिकांच्या पसंतीला पडेल. नागरिकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद जाणवतो? नागरिक ज्या संख्येने येतात, कारण मंडळाचा एक असा अनुभव होतो की मंडळापाशी आल्यानंतर 1-2 मिनटं थांबतात, निघून जातात. कारण जी कॅसेट असते, कॅसेट काय ठिकाणी 10-15 मिनटाची असते, 10 मिनटाची, लोक थांबत नाही. परंतु देखावा आम्ही असा करतो की माणूस त्या ठिकाणी ज्यावेळेस थांबला तिथून पूर्ण तो देखावा झाल्याशिवाय जागेवरून हलत नाही. पर्याय या ठिकाणी पोलीस व्यवस्था जी आहे ती आम्हाला सहकार्य करते. या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं ती हटवण्यात मदत करते आणि लोक जास्त प्रमाणात आमच्या मंडळाला भेट देतात आणि संतुष्ट होऊन या ठिकाणाहून जातात. एकंदरीतच आपण पाहिले की ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं आगमन झालेलं आहे. या बाप्पांच्या स्वागतासाठी पुण्यनगरीतील सर्व नागरिक सज्ज झालेले होते आणि त्यांनी स्वागतही बाप्पांचं खूप ढोल ताशाच्या पथकात केलेलं आहे. आता आपण अश्विनी मित्र मंडळ या मंडळाबद्दल जाणून घेतलं की हे मंडळ फक्त सामाजिक आणि सामाजिक प्रबोधनपर असे काही देखावे सादर करून एक जे स्मार्ट सिटीचा आहे, मागच्या वर्षीचा त्यांचा स्मार्ट सिटीचा देखावा होतो, एक स्मार्ट सिटी करण्याकडे त्यांचं एक लक्ष आहे या मंडळाचं. तसेच पौराणिक देखावे देखील या मंडळाने दाखवले आहेत की जेणेकरून पौराणिक माहिती सुद्धा लोकांपर्यंत कळेल. या मंडळाचा एक आगळा वेगळा उपक्रम आहे की ते प्रत्येक धर्मातील मुस्लिम असो हिंदू असो ते एकत्र येऊन गणरायाची आरती करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज खोंडसह मी शनाया, पुणे प्लस.